नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। बाळंतपणानंतर नवख्या आई झालेल्या स्त्रीला बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं। या गोष्टीचा आनंद असतो आणि या गोष्टी सगळ्या शिकण्यासाठी आणि सामावून घेण्यासाठी भरपूर वेळही देणं गरजेचं असतं। यातच बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांना भेडसावं लागणारी समस्या म्हणजे बाळंतपणानंतर होणारा केस गळती आणि कंबरदुखी। यामुळे प्रचंड त्रास आणि मानसिक दडपण आईवरती येऊ शकतं। जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। चला तर मग आपण सुरुवात करूया। डिलिव्हरीनंतर कंबर दुखतीये, केस गळत आहेत, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ म्हणजे मातृत्व, पण मातृत्वासोबतच नवीन मातेसमोर नवनवीन आव्हाने उभी राहतात। अपुरी झोप, थकवा, वाढलेलं वजन, मानसिक प्रचंड ताण, जेवणाच्या अवेळा, यातूनच नवीन तक्रार म्हणजे केस गळणं आणि कंबर दुखणं। डिलिव्हरीनंतर असं होणं खूप सामान्य आहे आणि याची कारणं आणि उपाय आपण पाहूया। बऱ्याच स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर अचानक केस गळती सुरू होते। हे असं का होतं? याला काय गोष्टी कारणीभूत असतील? माझे केस गळणं कमी कधी होईल? कुठले तेल वापरू? कुठला पॅक वापरू? काही मॅजिक ऑइल लावण्याचे केस गळणं थांबेल का? असं सगळे नाही तर आणखीनच टेन्शन आणि निराशा यातून उद्भवू शकते। डिलिव्हरीनंतर शरीरात वेगवेगळ्या हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे केस गळती सुरू होते। याला आपण थांबवू शकत नाही, पण काही प्रमाणात ती कमी करू शकतो। जर आपण योग्य प्रकारे केशविकार तज्ञांचा सल्ला घेतला आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर नक्कीच केस गळतीसाठी फायदेशीर विहार यामध्ये काही विशेष बदल करणं गरजेचं आहे। मजबूत होऊन केस गळतीचं प्रमाण कमी होते। आपले केस मूलतः प्रोटीनपासून बनलेले असतात। यासाठी आहारात मुबलक प्रमाणात प्रोटीन खाण्याची गरज असते। तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई यांचीही शरीरास गरज असते। तसेच झिंक, सेलेनियम, बायोटीन या जीवनसत्व आणि खनिज तत्वांचीही केस गळती कमी होण्यासाठी गरज असते। यासाठी पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळं, होल ग्रेन्स, ड्रायफ्रूट, विविध प्रकारच्या बिया, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, चिकन, मासे यांचा समावेश करणं गरजेचं आहे। यासोबतच शरीरात पाण्याची योग्य पातळी राखणं गरजेचं असतं। 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते। अधिक ताण आणि कमी करण्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशनची गरज असते। डिलिव्हरीनंतर काही स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होतो। याला कारण असू शकतं जे की वजन अधिक वाढणं, बाळाला दूध पाजताना पाठकणा चुकीच्या पद्धतीनं असणं, त्याला बॅड पोश्चर असं म्हणतात, किंवा पोटात स्नायू कमजोर असणं। कोर वर्कआउट सुरू करणं गरजेचं असतं। तसेच व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कंबरदुखी होऊ शकते। यासाठी आहारात अंडी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, होल ग्रेन्स, नट्स, सीड्स यांचा समावेश करावा। सकाळचं कोवळं ऊन व्हिटॅमिन डी साठी खूप चांगलं आहे। कंबरदुखीसाठी काही स्ट्रेचेस आणि योगासनं करणं फायदेशीर आहे, जसे की धनुरासन, भुजंगासन, मर्जरासन। तसेच पोटाच्या स्नायूंच्या बळकटी आणण्यासाठी पोटाचा वेळेच्या अभावी चुकीच्या मार्केटिंगमुळे लोक शॉर्टकटना बळी पडतात व विविध प्रकारच्या क्रीम्स, ऑइल्स, पावडर, शेक, स्लिम काढे, मॅजिक ड्रिंक्स ट्राय आणि दोन्ही वाया जातं। हे आरोग्य ही धोक्यात येतं आणि त्याच मिळत नाही। तर हे त्रास कमी करण्यासाठी पूरक आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, पुरेशी विश्रांती घेणं, योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं। डिलिव्हरीमध्ये शरीरातील बऱ्याचशा पोषण तत्वांचा ऱ्हास झालेला असतो, त्यामुळे ही पोषण तत्व परत खूप गरजेचं असतं। बाळासाठी दूध तयार होत असताना आवश्यक असणारे सगळे घटक आईच्या शरीरामधूनच घेतले जातात, त्यामुळे आईने पूर्वीपेक्षा जास्त सहज आहार घेण्याची गरज असते। अशा पद्धतीने काळजी घेतली, बाळाला व्यवस्थित आहार घेतला तर असे त्रास नक्कीच कमी होण्यास मदत होईल। आशा करणारा ठरला असेल व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायलाही विसरू नका। उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहा, नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत राहू नका। परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह। धन्यवाद।